हाताला बोगस प्लॅस्टर केले की नाही? पुणे जिल्हा दौंड तालुक्यातील वरवंड गावातील शाळेमधील सत्य येणार का समोर? वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे लेखनिक 3 डमी परीक्षार्थ्यांकडून 12वीचा पेपर सोडवण्याचा धक्कादायक प्रकार. वरवंडच्या गोपीनाथ विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी माहिती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीप लगड आणि सतीश खंडाळे यांनी केली होती. या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी बुधवारी पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी गणपतराव मोरे यांनी वरवंट येथील विद्यालयाला भेट दिली. त्यावेळी सर्व चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले. आज तुषार डुबे आणि चेतन मार्कड यांच्या चौकशीसाठी आम्ही वरवंड विद्यालयात आलो होतो. त्याच्यामध्ये मुख्याध्यापक, संबंधित क्लर्क यांचा लेखी घेतलेला आहे. त्या निवेदनानुसार डॉक्टरची भेट घेतलेली आहे, त्यांचाही लेखी घेतलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी त्यांचाही लेखी घेतलेला आहे. त्यानुसार सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यानंतर योग्य ती कारवाई पुढील केली. 12वीच्या परीक्षेत खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे लेखनिक म्हणून हुशार परीक्षार्थ्यांकडून पेपर सोडवण्याचा नवा प्रकार घडल्याने परीक्षार्थी आणि पालक आश्चर्यचकित झाले आहेत. वरवंडच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रकृती ठीक नसणे आणि हाताने पेपर लिहिता येत नाही असं खोटं वैद्यकीय प्रमाणपत्र मंडळाकडे सादर करून लेखनिकाद्वारे परीक्षा देता यावी अशी मान्यता मिळवली आणि 3 हुशार विद्यार्थ्यांकडून पेपर सोडून घेतले जात आहेत. वास्तविक हे विद्यार्थी ठणठणीत असल्याचे आणि हाताला कसलीही दुखापत झाली नसल्याचे इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. यामध्ये वरवंड येथील गोपीनाथ माध्यमिक व तांत्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील 3 विद्यार्थी आहेत. यामधील एक विद्यार्थी तर येवत येथे दिनांक 20 फेब्रुवारी रोजी चक्क कुस्ती खेळला आणि वैद्यकीय प्रमाणपत्र 15 फेब्रुवारीला मिळवलं. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी तर दौंड तालुक्यातील एका प्राचार्याचा मुलगा आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त लावायची त्या प्राचार्यांची मुलंच असे खोटे धडे गिरवत असतील तर इतरांचं काय, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. यावरून एक बाब स्पष्ट होते की संस्थाचालक, प्राचार्य, परीक्षा नियंत्रक, वैद्यकीय अधिकारी यांच्या या चुकीच्या वर्तनानं येथे परीक्षा देत असलेल्या इतर विद्यार्थ्यांवर याचा नक्की दुष्परिणाम होऊ शकतो. या घटनेत जे दोषी आहेत यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी माहिती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीप लगड यांनी केली आहे. माझे नाव संदीप वामन लगड, माहिती सेवाभावी संस्थापक अध्यक्ष, गोपीनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वरवंड या ठिकाणी 3 विद्यार्थ्यांना बोगस प्लास्टर करून 3 लेखनिक ठेवलेली आहेत. त्याचा आम्ही पर्दाफाश केलाच आहे 99% आणि ह्याचा आम्ही पाठपुरावा चाललेला आहे. परंतु पाठपुरावा करत असताना प्राचार्य मार्कड कानगाव यांचा मुलगा परीक्षेला बसला होता. त्यानंतर त्यांना हे कळलं की हा पाठपुरावा कोण करत आहे, काय करत आहे. तर प्राचार्य मार्कड यांनी मला अशी धमकी दिली की दुसऱ्याच्या विद्यार्थ्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की असा विषय आहे की आम्ही त्याचा हातपाय मोडू, त्याला बघून घेऊ, असं करू. माझ्यावर खोटा आरोप केलं, पैशाची मागणी केली. ते सदर खोटे आरोप केलेले आहेत. त्याला आम्ही घाबरत नाही. आमचा जो पाठपुरावा चाललेला आहे, आज माध्यमिक विद्यालयामध्ये पुण्याचे शिक्षणाधिकारी डॉक्टर गणपतराव मोरे साहेब आले होते. त्यांनी चौकशी केली आणि आम्ही उद्या त्यांना डॉक्युमेंट देऊन पुराव्यानेशी आम्ही ह्यांचा पर्दाफाश करणार आहे. आणि जे दोषी आढळतील, शाळा असतील, परत प्राचार्य असतील, अनेक संबंधित विभाग असेल, संस्था असेल, डॉक्टर असतील, ह्याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. आमची ही लास्ट ठाम भूमिका आहे. मी अशोक होले तासून बहुजन मुक्ती पार्टी दौंड तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो. मला आत्ताच आमचे मित्र संदीप लगड यांनी जे सांगितली बातमी की वरवंडला या गोपीनाथ विद्यालयामध्ये हा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे. ही गोष्ट म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आहे. आणि शिक्षकांनी जर असं करायचे विद्यार्थ्यांना तर शिक्षकांचं मेरिट कसं वाढणार, अशा अनेक गोष्टी तिथं बऱ्याच वर्षापासून चालू आहेत. पण ही आत्ता गोष्ट उघडकीस आली आहे आणि हे उघडकीस ह्या आमच्या लगड साहेबांनी उघडकीस आणल्यामुळं त्यांना जी धमकी देण्यात आली, ह्या धमकीचा मी निषेध करतो आणि यांच्यावरती धमकी देणाऱ्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. आणि ह्या संस्थेचं जे प्राचार्य असतील, डॉक्टर असतील, जे अधिकारी दोषी आहेत यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं विनंती करतो.